नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे साबुदाण्याचे अप्प्याची रेसिपी. नेहमी आपण काय करतो, साबुदाणा किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे वगैरे हे सगळं बाकीचे जे आहे ना, साबुदाण्याचं किंवा भगरचं आपण उपवासाला बनवतो. एकदा तुम्ही हे अप्पे बनवून बघाल, तुम्हाला अतिशय आवडेल आणि नेहमी तुम्ही फराळाच्या वेळेस हेच बनवाल. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे, अगोदरच भाजून घेतलेले होते. अर्धा कपच्या जवळपास आहे, अर्धा पाऊण कपच्या जवळपास. त्याला छानपैकी असं मी दरदर असं वाटून घेतलेलं आहे. फूल वगैरे मी काढले नाही आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फूल काढूनसुद्धा बारीक करू शकता. नंतर त्याच पॉटमध्ये मी सांबाराचं डंठल सोबतच मिरच्या, थोडंसं अद्रक आणि जिरं घेतलेलं आहे. आता मिरच्याचं प्रमाण तुम्हाला जास्त वाटत असेल, कारण की मी मिरच्या ज्या टाकलेल्या आहे ते साबुदाण्याच्या आणि आलूच्या वगैरे क्वांटिटी बघून टाकलेल्या आहे. जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचं असेल ना, तेवढ्या इन्ग्रेडियंटची तुम्ही क्वांटिटी वाढवून कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे तेहीसुद्धा मिरचीचा जो ठेचा आहे तो वाटल्यानंतर मी 4 उकळलेले आलू घेतलेले आहे. त्याला आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. छानपैकी एकसारखं किसून झालं की यामध्ये आपल्याला आता जो भिजलेला साबुदाणा आहे, छानपैकी मी ह्या रात्रभर भिजू दिलेला होता. तुम्ही वेळेवरसुद्धा भिजवून 2-4 तासाच्या अगोदरसुद्धा टाकू शकता. मी हे रात्रभर ठेवलेला होता आणि भिजल्यानंतर आपल्याला तो त्यामध्ये टाकायचा आहे. सोबतच बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट व बारीक केलेला जो मिरचीचा ठेचा होता तो टाकायचा. यामध्ये काळी मिर्च पावडर तुम्हाला आवडत असेल ते सुद्धा टाकू शकता, उपवासाला तुम्हाला चालत असेल तर, किंवा आणखी ज्याही काही वस्तू तुम्हाला आवडत असेल त्यासुद्धा टाकू शकता. जरुरी नाही आहे की आपण उपवासाच्या दिवशीच खाल्ल्या पाहिजे. जेव्हा आपली इच्छा असते ना, आपण तेव्हा बनवूनसुद्धा खाऊ शकतो. नंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सगळं हे आपल्याला एकत्र करून याला छानपैकी असा डो तयार करून घ्यायचा. एक गोळा तयार म्हणजे पूर्ण एकसारखं मिश्रण आपल्याला तयार होऊन जाईल. छानपैकी असं मिश्रण तयार झाल्यानंतर काय करायचं, हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला अप्पे बनवताना बरोबर हाताला चिटकणार नाही. जे बॅटर आहे ना ते लवकर चिपकते आलूमुळे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल लावलं ना तर बरोबर आपल्याला अप्पे तयार करता येईल. छानपैकी असे गोळे तयार करता येईल अप्प्याचे. अशा प्रकारे मी कमीत कमी 12-13 अप्पे बनवून घेतले होते ताटामध्ये एकसाथ, आणि नंतर त्याला अप्पे पॅनमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवण्यासाठी तुम्ही यामध्ये अप्पे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं थोडंसं, आणि त्यामध्ये जे बनवलेले साबुदाण्याचे गोळे आहे ते टाकायचे व मीडियम टू हाय फ्लेमवर याला छानपैकी असं अलटवत पलटवत शिजवून घ्यायचं आहे. टाकताना कधी पण जेव्हा पण आपण अप्पे पॅनमध्ये कोणते पण अप्पे टाकायचे असते तर साईडने अगोदर टाकायचं, नंतर बीचमध्ये टाकायचं. कारण की बीचमध्ये गॅसना जल्दी लागते, म्हणजे लवकर लागते. त्यामुळे काय लवकर करपतात आणि साईडला लागायला वेळ लागते. त्यासाठी काय करायचं, अगोदर कधी पण टाकताना अप्पे हे साईडला अगोदर टाकायचे आणि नंतर पिठामध्ये टाकायचे. अशा प्रकारे मी थोडं तेल, थेंब तेल टाकून अप्पे छानपैकी असे शिजवून घेतलेले आहे. याला दोन्ही साईडने छानपैकी असं खरपूस होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेलसुद्धा लागत नाही आणि झटपटसुद्धा बनतात. थोडं खायला आणि बनवायला बनवायला थोडीशी मेहनत लागते, बट खायला अतिशय टेस्टी लागते. तर इतकं करायचंच. एखाद्या वेळेस आपण बनवू शकतो इझिली, आणि आपल्याकडे वेळ असेल उपवासाला थोडासा खाण्यासाठी, तर हे नक्की तर ट्राय करून बघायचं. नेहमी आपण साबुदाणा खातो तर तेच थोडंसं तोंडामध्ये घुमत राहतं साबुदाण्याचं, नाही का. तर त्यासाठी एकदा अप्पे बनवून बघितले आणि तुम्ही चटणीसोबत गरमागरम खायचे. थंडे खाण्यापेक्षा ना गरमागरम खाल्लेलं मस्त वाटतं मला तर. तुम्हीसुद्धा याला गरम खाऊन बघाल, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. ॲक्च्युली काय झालं होतं, आता मी 10-15 दिवसची गॅप पडली, तर घरी लग्न होतं, त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला नाही, रेसिपी वगैरे बनवायला. आणि काल बनवली म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. चला तर टेक केअर, बाय.